इन्स्पिरेशनच्या दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचा त्याग केला. त्यातीलच एक क्रांतिकारक म्हणजे धरती आबा म्हणजेच धरतीचे पिता बिरसा मुंडा, ज्यांना देवाचा दर्जा दिला गेला. आदिवासी समाजात आजही त्यांची पूजा केली जाते आणि देश त्यांची जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करतो. आज आपण याच महान क्रांतिकारकाविषयी जाणून घेणार आहोत. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी मुंडा जमातीत झारखंडमधील ओलीहातू गावी झाला. त्यांना बासरी वाजवण्याची आवड होती. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे बिरसा अगदीच किरकोळ अंगकाठीचे होते. त्यांची उंची फक्त 5 फूट 4 इंच होती. वयाची 25 सुद्धा गाठली नव्हती तेव्हा त्यांनी हा लढा उभारला. बिरसा यांचं प्राथमिक शिक्षण सालगा येथे जयपाल नाग यांच्या देखरेखीत झालं. एका जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण इंग्रजांनी आदिवासींच्या धर्मांतराची मोहीम आखली हे समजल्यावर त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडला आणि बीर सैत हा नवा धर्म स्थापन केला. मुंडा आणि उराव जमातीचे लोक या धर्माचं पालन करू लागले. इंग्रजांच्या धर्मांतर धोरणाला त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले होतं. बिरसा यांनी 1886 ते 1890 अशी 4 वर्ष चाईबासा या ठिकाणी व्यतीत केली आणि याच ठिकाणी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ सुरू केली. यावेळी त्यांनी एक घोषणा दिली होती, अबुया राज येते जाना, महाराणी राज तुडू जाना. म्हणजेच आता महाराणीचं राज्य संपलं असून मुंडा राज सुरू झाला आहे. मुंडा यांनी आपल्या लोकांना सरकार दरबारी कोणताही कर न भरण्याचे आदेश दिले. 19व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या धोरणाने आदिवासींची पारंपरिक भूमी व्यवस्था मोडकळीस आली होती. सावकारांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू केलं होतं. आदिवासींना जंगलातील संसाधने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. याच विरोधात मुंडा यांनी उलगुलान चळवळ सुरू केली. बिरसा मुंडा हे त्यावेळी मुंडा राज्य स्थापनेसाठी प्रेरक भाषणे द्यायचे. बिरसा त्यांच्या भाषणात म्हणायचे, घाबरू नका, माझं साम्राज्य सुरू झालंय, सरकारचं राज्य संपलंय. त्यांच्या बंदुका लाकडात रूपांतरित होतील. जे लोक आडवे येतील त्यांना रस्त्यातून दूर करा. त्यांनी पोलीस स्टेशन आणि जमीनदारांच्या मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणचे ब्रिटिश झेंडे म्हणजेच युनियन जॅक उतरून मुंडा राज्याचे प्रतीक असलेले पांढरे झेंडे लावण्यात आले. त्या काळी इंग्रज सरकारने बिरसा यांची माहिती देणाऱ्याला 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. ही रक्कम त्या काळी खूप होती. बिरसा यांना पोलिसांनी 1895 साली पकडून 2 वर्षाची शिक्षा केली. पुढे तुरुंगात सुटून आल्यावर ते भूमिगत झाले आणि इंग्रजांविरुद्ध गुप्त कारवाया करू लागले. बिरसांचा संघर्ष 1900 साल उजाडेपर्यंत छोटा नागपूरच्या 550 चौरस किलोमीटरवर पसरला होता. 1899 मध्ये 89 जमीनदारांची घरं पेटवण्यात आली होती. आदिवासींचं बंड एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलं होतं की रांचीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सैन्याकडे मदत मागितली. डोंबारी टेकडीवर आदिवासी आणि इंग्रज सैन्यात तुंबळ युद्ध झालं. सैनिकांना पाहताच आदिवासींनी धनुष्यबाण आणि तलवारी चालवायला सुरुवात केली. इंग्रजांनी त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले. बंदुकांच्या पहिल्या 3 फैरी झाडण्यात आल्या, पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही. उलट आदिवासींनी मोठमोठ्याने ओरडून या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. ब्रिटिश सैन्याने जमावावर गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात शेकडो आदिवासी मारले गेले आणि टेकडीवर मृतदेहांचा खच पडला होता. गोळीबारानंतर ब्रिटिश सैनिकांनी आदिवासींचे मृतदेह दऱ्यांमध्ये फेकून दिले तर जखमींना जिवंत पुरण्यात आले. या हल्ल्यादरम्यान बिरसा तेथून निसटण्यात यशस्वी झाले. या हल्ल्यात सुमारे 400 आदिवासी मारले गेले. 3 मार्चला इंग्रजांनी चक्रधरपूरजवळील एका गावाला वेढा दिला. तेव्हाच SP रॉश यांच्या नजरेस एक झोपडी पडली. रॉशने आपल्या बंदुकीने त्या झोपडीचा दरवाजा उघडला. आतमध्ये बिरसा मुंडा मांडी घालून बसले होते. काहीही न बोलता ते तिथून उठले आणि बेड्या घालण्यासाठी तयार झाले. बिरसा यांना अटक झाल्याचं लोकांना कळू नये म्हणून पर्यायी मार्गाने त्यांना रांचीला नेण्यात आलं. पण रांचीला पोहोचताच हजारोंचा समुदाय त्यांना बघण्यासाठी आला होता. सुनावणीच्या दिवशी बिरसांना बेड्या घालूनच न्यायालयात हजर करण्यात आलं.
तुरुंगात बिरसांना चाबकाने बेदम मारहाण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण वाघाच्या चालीने चालणाऱ्या बिरसांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता. बिरसांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आले. तुरुंगवासात असतानाच एके दिवशी बिरसांना खूप ताप चढला. त्यांचा घसा इतका सुजला की त्यांना पाणी गिळणंही शक्य नव्हतं. थोड्या दिवसांनी त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि अशातच 9 जून 1900 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. बिरसा मुंडा यांनी खूप अल्प वयात ब्रिटिशांशी लढा दिला. अशा या क्रांतिकारी वाघाला कोटी कोटी प्रणाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.